नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान पुढे येतो आणि अशोक मामांना म्हणतो की आजोबा, ते सर्क्युलर आलं होतं, मी त्याचं रॉकेट केलं आणि ते उडून टाकलं. अशोक मामांना आठवतं की त्यांना सुद्धा टेबल खाली एक कागदाचं विमान सापडलं होतं. ते अशोक मामा हाताने चुरगळून टाकतात. त्यांना वाटतं तो कचरा आहे. तर जनार्दन म्हणतात की आता कळलं की कुठं गेलं सर्क्युलर, ते वाट बघतोय, मीटिंगला या, असं म्हणत जनार्दन तिथून निघून जातो. पुढे अशोक मामा ईशानला म्हणतात की तुला ना वेताच्या छडीनं चांगलं फटकून काढायला हवं, असं म्हणत अशोक मामा ईशानला मारू लागतात. फुलराणी येते आणि ती म्हणते की हो थांबा थांबा, त्याच्या पुढे नादी लागताय. अहो तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, जावा तुम्ही आवरा. अशोक मामा म्हणतात की हो हो उशीर होतोय, असं म्हणत अशोक मामा तिथून जातात. फुलराणी ईशानला म्हणते की तुला एक ना, कशाला उगाचच त्यांना त्रास देतोस रे. तर ईशान हा धतड करत नाचायला लागतो. फुलराणी म्हणते की काय झालं तुला आता नाचायला. ईशान म्हणतो की आज आजोबांची शिक्षा मला मिळाली नाही आणि आज पाणी नाही म्हटल्यावरती ब्रशला पण सुट्टी, असं म्हणत ईशान परत एकदा नाचायला लागतो. फुलराणी म्हणते की ब्रश करायला काय बादलीभर पाणी नाही लागत, चूळ भरण्यापुरती पाणी लागतं आणि तेवढं पाणी आहे, मी आणून देतो, चल ब्रश कर, असं म्हणत ती ईशानला ब्रश करायला लावते. तर इकडे अशोक मामा हे ऑफिसला जायला निघालेले असतात. समोरून भैरवी येते आणि ती अशोक मामांना धडकते. त्यामुळं अशोक मामांच्या हातातील फाईल खाली पडते. भैरवी ती फाईल उचलते आणि म्हणते काय मग, तुम्हाला नोकरी लागली म्हणे. अशोक मामा तिच्या हातातून फाईल घेत म्हणतात की हो. भैरवी म्हणते मग किती पगार आहे तुम्हाला. तसंही या वयामध्ये किती पगार असणार आहे तुम्हाला, कमीच असेल. अशोक मामा म्हणतात की सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजायच्या नसतात बाळा. भैरवी म्हणते की हो, मग कशात मोजायच्या, आणि फार पैसे मिळणार नसतील तर मग काय मिळणार आहे. अशोक मामा म्हणतात की अनुभव. भैरवी म्हणते की ज्याला काही मिळत नाही ना, त्याला फक्त अनुभवच मिळतो. अशोक मामा म्हणतात की अनुभवाची किंमत तुला नाही कळणार, लहान आहेस ना तू. भैरवी म्हणते आणि तुम्हाला पैशाचं मोल नाही कळणार, कारण की तुमचं वय झालंय ना आता. अशोक मामा म्हणतात माझं वय जरी झालं असलं तरी माझी बुद्धी अजून शाबूत आहे. भैरवी म्हणते अहो पण जर तुम्हाला शरीराने साथच नाही दिली तर मग काय करणार. आता तुम्ही सकाळी लवकर उठून नोकरी करायला जाणार, त्यानंतर संध्याकाळी दमून घरी येणार, मग तुम्ही मुलांना कसं सांभाळणार. अशोक मामा म्हणतात की जगभरातील पालक आपल्या मुलांना नोकरी करून जसं सांभाळतात ना तसं सांभाळणार. भैरवी म्हणते अहो पण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अशोक मामा म्हणतात की आमची पिढी कष्ट करायला घाबरत नाही, मी करेन कष्ट. भैरवी म्हणते की अहो माझगावकर, आता जमाना बदललाय, तुमचा जमाना राहिलेला नाही, आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यात. आता नुसतं हार्ड वर्किंग करून चालत नाही, तर आता स्मार्ट वर्क करावं लागतं. आणि ह्या वयामध्ये असं किती तुम्ही आणि काय शिकणार आहात. अशोक मामा म्हणतात की ज्याला शिक्षणाची ओढ असते ना, तो कोणत्याही वेळेमध्ये शिकू शकतो, आणि ज्याच्याकडे सगळं काही असतं ना, त्याच्या पाठी दुखणी कायमच राहतात, असं म्हणत अशोक मामा तिथून जायला लागतात. तर भैरवी म्हणते की बाय द वे, समाने माझ्याकडे 10,000 रुपये मागितले होते, ते मी देऊन येते तिला, पण मला एक सांगा की तुम्ही तुमच्याकडे मागितले होते ना, मग तुमच्याकडे 10,000 रुपये नव्हते का तुम्हाला द्यायचे नव्हते. अशोक मामा मागे वळतात आणि म्हणतात की मी मुद्दाम दिले नाही, काही म्हणणं आहे का तुझं. ते सगळं सोड, पण तरुण मुलीच्या हातामध्ये एवढे पैसे देऊ नकोस, ही सवय चांगली नाही. भैरवी म्हणते की मला समावरती पूर्ण विश्वास आहे, ती चुकीचं काही वागणार नाही. अशोक मामा म्हणतात की ती चुकीचं नाही वागायची, पण हे वयच तिचं वेडवाकडं आहे, त्यामुळं मोठ्याने शहाण्यासारखं वागायचं. तर भैरवी म्हणते की अहो आत्ताच्या काळामध्ये 10,000 रुपये ही फार काही मोठी रक्कम नाही आहे, आणि तुम्ही नका नाही याचं गोष्टीचं टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी सगळं काही पाहीन. जा, तुम्हाला उशीर होतोय ना, तुमची नोकरी आहे ना. अशोक मामा म्हणतात का, तुम्हाला नाही जायचं का नोकरीला. तर भैरवी म्हणते की मी बॉस आहे, लहान असले ना तरीसुद्धा, त्यामुळं मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी माझ्या सोयीने ऑफिसला जाईन. पण तसं तुमचं नाही ना, ती मुभा तुम्हाला नाही, त्यामुळं तुम्ही वेळेवरती ऑफिसवर जा, असं म्हणत भैरवी तिथून जाते. तर इकडे ईशान आणि संयमी हे दोघं जण इराला आंघोळीसाठी ओढतच बाहेर घेऊन येतात. तर इरा म्हणत असते की मला नाही आंघोळ करायची. तेवढे तिथे फुलराणी येते आणि म्हणते की काय गोंधळ लावलाय. संयमी म्हणते अगं फुलराणी आंटी बघ ना, इराला आम्ही आंघोळ करायला नेतोय, पण ती काय आंघोळ करायला तयारच नाहीये. फुलराणी म्हणते काय झालं न आंघोळ करायला, चल मी तुला स्पंजिंग करून देतो, असं म्हणत फुलराणी हातातली कळशी खाली ठेवते. तर कळशीतलं थोडं पाणी खाली सांडतं. फुलराणी पुढे येते आणि म्हणते की बाळा, आता जर अशीच घाणेरडी राहिलीस ना तर तिची जखम अजून चिघळेल, काही होणार नाही. तर इरा म्हणते नको फुलराणी आंटी, अगं मला खूप इचिंग होतंय, मला नाही करायची आंघोळ. ईशान म्हणतो की ए इरा, उगाचच तू नाटक करू नकोस हा, नाहीतर सोसायटीतील सगळी मुलं तुला चिडवतील, ए घाणेरडी ए घाणेरडी, असं म्हणत ईशान इराला चिडवायला लागतो.
संयमी दोघांवरती ओरडते आणि म्हणते की इरा गपचूप आंघोळीला जायचं आणि ईशान जर का तू इराला चिडवलंस ना तर याद राख. तेवढ्या तिथे भैरवी येते. ती म्हणते काय झालं, काय एवढा गोंधळ चालू आहे. संयमी म्हणते अगं माऊ पाण्याची टाकी साफ करायची आहे ना म्हणून घरामध्ये पाणीच नाही आहे, आम्ही कुणीच आंघोळ केलेल्या नाही आहेत. भैरवी म्हणते या माझगावकरांनी ना पाण्याचं बिल पण वेळेत भरलं नसेल, त्यामुळं आता पाण्याचं कनेक्शन पण कट केलं असेल. तर फुलराणी ही मागे वळते आणि म्हणते ये बाई तू उगाचच कशाला काय बोलतेस मामांच्या नावाने. अगं कागद आला होता की आज पाणी येणार नाही, पण काही कारणानिमित्त ते वाचायचं राहिलं, त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ झालाय. तर ईशान म्हणतो की माऊ मला ना जोराची पोटी लागली आहे गं. फुलराणी म्हणते की थांब मी ना काहीतरी करतो, मी अजून पाणी घेऊन येतो. ईशान म्हणतो की नको त्याला खूप वेळ लागेल, मी ना काहीतरी करतो. असं म्हणत ईशान बाहेर पळून जातो. भैरवी म्हणते तुमचे आंघोळीचेच प्रॉब्लेम आहेत ना, चला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चला. असं म्हणत भैरवी पुढे चालते. तर कळशीतलं जे पाणी सांडलेलं असतं त्यावरून भैरवीचा पाय सटकतो आणि ती खाली पडते. इरा आणि संयमी लगेच भैरवीजवळ येतात. फुलराणी इराला म्हणते की बाजूला हो बाळा. असं म्हणत फुलराणी ही भैरवीजवळ बसते आणि म्हणते की ए बाई तुला नीट पाहून चालता येत नाही का, वर तोंड करून कुठं चालली होतीस. भैरवी म्हणते की तू जास्त बोलू नकोस, तूच सांडवला ना इथं पाणी. फुलराणी म्हणते ए बाई मला माहिती होतं का की तू येऊन इथे पडणार आहेस, ते मी काही मुद्दामन करून ठेवलंय का, मुद्दामन पाणी सांडवलंय. संयमी म्हणते की तुम्ही दोघी जणी प्लीज भांडायचं थांबवाल का. फुलराणी म्हणते की मग तुझी मावशी आणि तुम्ही गोंधळ घाला. असं म्हणत फुलराणी ती कळशी उचलते आणि आत निघून जाते. पुढे इरा आणि संयमी ह्या दोघी जणी भैरवीला थोडासा आधार देत सोप्यावरती बसवतात. तर इकडे ईशान हा पोट धरूनच आलेला असतो. तो पाहतो देसाईंचं घर. तो जोरजोरात बेल वाजवतो आणि म्हणतो की किया प्लीज दरवाजा उघड. देसाई येतात आणि दरवाजा उघडून म्हणतात हे काय काम. तर ईशान त्याच्याशी काही न बोलता आतमध्ये डायरेक्ट घरामध्ये पळतो. त्याला बाथरूम सापडत नाही. तो परत पोट धरून येतो आणि कियानला म्हणतो कियान बाथरूम कुठे सांग ना. कियान त्याला बाथरूम दाखवतो. तर ईशान पळतच बाथरूममध्ये घुसतो. देसाई म्हणतात अरे ही काय पद्धत आहे, अरे ईशान अरे मला जायचं आहे, माझी ट्रेन चुकेल रे. कियान पण ओरडतो की ईशान पटापट बाहेर ये, मला स्कूलला जायचंय. ईशान म्हणतो 5 मिनिटं. देसाई म्हणतात अरे ही काय अरे रावी आहे, अरे जरा तरी तू आमचा विचार कर रे. तर कियान सुद्धा म्हणतो की ईशान पटकिनी बाहेर ये, स्कूलला जायचंय. कियानची आई म्हणते अरे ईशान पाणी जरा जपून वापर, आधीच एकतर पाण्याची बोंब आहे, आधीच उल्हास आणि त्यामध्ये फाल्गुन मास कठीण रे बाबा. पुढे ती कियानला म्हणते अरे कियान तू काय उभा आहेस इथे, चल आपण नाश्ता करून घेऊ, आपल्याला पण उशीर होतोय. असं म्हणत ती कियानला नाश्ता भरवते. तर देसाई म्हणतात की ईशान लवकर बाहेर ये, ऐन टायमिंगला यांनी गोशी करून ठेवलंय. असं म्हणत ते चिडचिड करतात. तर इकडे संयमी भैरवीला म्हणते की माऊ आता तुला बरं वाटतंय का. भैरवी म्हणते नाही ग अजून जरा ठणकतंय. संयमी म्हणते ऐक माऊ आपण डॉक्टरकडे जायचं का, तुला जर फार बरं वाटत नसेल तर. भैरवी म्हणते नाही ग त्याची गरज नाही आहे, ते सकाळीच तुमचे आजोबा दिसले ना माझगावकर, त्याच्यामुळंच हे सगळं घडलंय. संयमी म्हणते सॉरी मावा, तुला ना हे सगळं माझ्यामुळं सगळं सहन करावं लागतंय ग. भैरवी म्हणते अगं बाळा सॉरी कशाला म्हणतीस, तसंही मी इकडे येणार होते, बरं ते जाऊ दे, तुला पैसे द्यायचेत ना ते मी विसरून जाईत. असं म्हणत भैरवी पर्समधून पैसे काढते आणि ते संयमीला देते. तेवढ्यात तिथे फुलराणी येते आणि म्हणते ए तू कशाबद्दल तिला पैसे देतेस ग. भैरवी म्हणते तुला काय करायचंय, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, आणि तुझ्या अशोक मामांना सुद्धा माहिती की मी तिला पैसे देणार आहेत ते. जा माझ्यासाठी चहा कर. फुलराणी म्हणते आधी खालून पाणी घेऊन येतो मग करते. असं म्हणत फुलराणी तिथून जाते. भैरवी संयमीला म्हणते अगं समा काय हे सगळं, तुम्ही कोणत्या सोसायटीमध्ये राहता, कशा घरामध्ये राहता, मला ना काहीच खरं कळत नाही. थांब मी ना अनिशला फोन करते. असं म्हणत ती अनिशला फोन लावते. तिकडून अनिशने फोन रिसीव्ह केल्यावर भैरवी म्हणते की हॅलो अनिश तू लवकर इकडे घरी निघून ये. अनिश म्हणतो घरी म्हणजे. भैरवी म्हणते घरी म्हणजे इकडे माझगावकरांच्या घरी निघून ये, अरे खूप केओस झालाय रे. अनिश म्हणतो केओस, बरं ठीक आहे मी लगेच येतो. तर इकडे अशोक मामांना ऑफिसमध्ये पोचायला उशीर झालेला असतो. ते घाईघाईत त्यांची बॅग ठेवतात. तेवढ्यात त्यांचे साहेब म्हणतात की ओ माझगावकर अहो काय वेळ झाली ही. तर अशोक मामा सांगतात की 10:30. त्यांचे साहेब म्हणतात की अहो वेळ काय सांगताय, तुम्हाला उशीर झालाय. अशोक मामा म्हणतात की सॉरी. ते साहेब म्हणतात की अहो तुमचा कामाचा दुसराच दिवस आहे आणि तुम्ही लेट मार्क केला. अशोक मामा म्हणतात की सॉरी. साहेब म्हणतात अहो तुम्ही फक्त सॉरी सॉरी काय म्हणताय, मला ना असा बेशिस्तपणा अजिबात चालत नाही. अशोक मामा म्हणतात की सॉरी, शिस्त म्हणजे शिस्त. साहेब म्हणतात की अहो तुम्ही मलाच काय सांगताय. अशोक मामा म्हणतात नाही नाही मी स्वतःलाच सांगतोय की शिस्त म्हणजे शिस्त. साहेब म्हणतात की हे बघा तुमच्या वयाचा मान ठेवून ना मी तुम्हाला आता काही बोलत नाहीये, पण परत असा उशीर करू नका. बरं जे काल काम दिलं होतं ते पूर्ण केलं का. अशोक मामा म्हणतात की नाही केलं. साहेब म्हणतात मग अहो करायला घ्या ना. अशोक मामा म्हणतात की हो सर.
परत ते साहेब म्हणतात, आणि ऐका, मी तुम्हाला हे जे आता काम दिलेलं आहे ना ते लवकरात लवकर पूर्ण करा आणि मार्च एंडिंगपर्यंत ते काम मला पूर्ण हवंय, त्यासाठीच मी तुम्हाला हायर केले. अशोक मामा म्हणतात की हो सर. साहेब म्हणतात, आणि ऐका, पुढच्या क्लायंटचं काम तुम्ही कम्प्युटरवरती करा, लवकरात लवकर कम्प्युटर शिकून घ्या. अशोक मामा म्हणतात की हो सर. तर तिथून साहेब हे चिडून निघून जातात. अशोक मामा मात्र हो सर हो सर असं करत असतात. तर बाकीचे सर्वजण एम्प्लॉईज त्यांच्यावरती हसायला लागतात. पुढे अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की माझगावकर, आता तुम्हाला काही केलं ना तरी कम्प्युटर शिकावंच लागेल. तर इकडे देसाई हे एअरझाऱ्या घालत असतात. ईशान आतमधून मोठमोठ्याने कविता म्हणत असतो. तर देसाई म्हणतात की ईशान बाबा, तुझं कवी संमेलन लवकर आटोपतं घे आणि लवकर बाहेर ये. कियांची आई म्हणते, अरे ईशान उरक लवकर, 20 मिनिटं झाली, तू आतमध्येच ये. पुढे ती कियानला म्हणते, सगळं काही घेतलं का? देसाई म्हणतात की ये बाबा, तू किती वेळ अजून आतमध्ये बसणार आहेस, लवकर बाहेर ये. कियान म्हणतो, ईशान लवकर बाहेर ये, जर मला स्कूलला जाता आलं नाही ना तर माझी युनिट टेस्ट बुडेल. कियांची आई म्हणते, बुडेल काय बुडेल, जर तुझी टेस्ट बुडाली ना तर मी शाळेमध्ये येणार नाही तुझ्या टीचरची बोलणी खायला. कियान म्हणतो, माझ्यावरती काय ओरडतेस, तू त्याला सांग ना. देसाई कियान आणि त्याच्या आईवरती ओरडत म्हणतात की तुम्ही दोघे जण बडबड करायचे जरा थांबवाल का, तो आतमध्ये एवढी मोठमोठ्याने बडबड करतोय, ते काय कमी आहे का? पुढे देसाई ईशानला म्हणतात, ए बाबा, तुझ्या मी आता पाया पडू का, तुला काय आमचंच घर भेटलं होतं का, दुसरं कोणाकडे तरी जायचं ना. तर इकडे फुलराणी ही भैरवीला बाम आणून देते आणि म्हणते, धर ग बाई, हा बाम पायाला चोळ. भैरवी म्हणते की थँक्स, पण जा ना, तुझं काम करू नकोय मला ते. फुलराणी ही संयमीला बाम देत म्हणते की घे, तुझ्या मावशीच्या पायाला चोळ, लय भाव खाते. असं म्हणत पुढे ती संयमीला म्हणते की ऐक, आणि तुझ्यासाठी मी पाणी आणून ठेवलंय, तू पण लगेच आंघोळ करून घे. असं म्हणत फुलराणी आतमध्ये निघून जाते. भैरवी म्हणते, अगं सामा, ही एवढी तुझ्यासोबत चांगली का गं वागते? संयमी म्हणते, अगं तशी ती चांगली आहे, पण कधी कधी ना डोक्यात खूप जाते. भैरवी म्हणते, बरं ते जाऊ दे, मला एक सांग, तो जो होता मुलगा तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? संयमी म्हणते, कोण, रियांश? भैरवी म्हणते, हां, नाव लगेच तू गेस केलं म्हणजेच नक्कीच असणार आहे. संयमी म्हणते, असं नाही आहे का भाऊ, तो खूप चांगला माझा मित्र आहे. तर भैरवी म्हणते, मग तू त्याला एवढी मदत का करतेस? संयमी म्हणते, अगं ज्यावेळेस ते कॅफे प्रकरण झालं होतं ना त्यावेळेस त्याने सगळं सांभाळून घेतलं, नाहीतर आता मी स्वतः कमवत असते. तेवढ्या तिथे अनिश येतो आणि भैरवीला म्हणतो, काय गं भैरवी, काय झालं? भैरवी उठायचा प्रयत्न करते तर तिला उठताच येत नाही. भैरवी म्हणते की अरे, त्या फुलराणीने पाणी सांडवलं होतं ना त्यामुळं मी तिथे पाय घसरून पडले. अनिश म्हणतो की हो, ती म्हणाली की खाली पाण्याचा गोंधळ झालाय. भैरवी म्हणते, ऐक ना, कुठून तरी पाण्याची जार आणून देतोस का, अरे मुलांना फार त्रास होतोय. तर फुलराणी तिथूनच आवाज देत संयमीला म्हणते की मी पाणी काढून ठेवलंय, उठ आणि लवकर आंघोळ करून घे. संयमी म्हणते की हो करते, पैसे ठेवते आणि आलीच. असं म्हणत संयमी तिथून जाते. पुढे भैरवी म्हणते की मी सुद्धा निघते. असं म्हणत ती उठायला लागते तर तिला चालता येत नाही. ती अनिशच्या मिठीमध्ये पडते. अनिश तिला पकडतो आणि बऱ्याच वेळ हे दोघं जण एकमेकांकडे पाहत बसतात. अनिश म्हणतो की एक काम कर, तू इथे बस, थोडा वेळ आराम कर, तोपर्यंत मी पाण्याची जार घेऊन येतो. असं म्हणत अनिश तिथून जातो. तर इकडे भैरवी मात्र मनातल्या मनात खुश होते. त्यानंतर इकडे कियान हा ईशानसोबत भांडत असतो. कियान म्हणतो की तुझ्यामुळं माझी शाळा बुडाली. ईशान म्हणतो, अरे मित्रा, मग तू मला थँक्स म्हणायला हवं ना. कियान म्हणतो, अरे माझ्या आईने मला धपाटे मारले. ईशान म्हणतो, अरे मग माझ्यासारखं करायचं ना, पळून जायचं तिथून, उगाच माझ्यासोबत भांडत बसलाय. तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि देसाई पण येतात. पार्थ म्हणतो, काय झालं? देसाई म्हणतात, काय झालं काय, अरे ह्या ईशानमुळं पार्थची शाळा बुडाली. तेवढ्यात तिथे अनिश पण पाण्याचे जार घेऊन येतो. अनिश पाण्याची जार त्या लोकांना ठेवायला सांगतो. पुढे तो ईशानला म्हणतो, अरे काय झालं? देसाई म्हणतात की तू पण विचारतोयस का आता काय झालं? अरे ह्या ईशानमुळं की यांची शाळा बुडाली आणि मला पण रजा टाकावी लागली. अनिश म्हणतो, का बरं? देसाई म्हणतात, अरे पाण्याच्या 2 बादल्या भरून ठेवल्या होत्या, हा पळत आला आणि सरळ बाथरूममध्ये घुसला आणि सगळं पाणी त्यांनी संपवून टाकलं. आता बिना आंघोळीचं आम्ही कसं जायचं सांग बरं? अनिश हसतो आणि म्हणतो, अरे एवढंच ना, अहो जायचं एक दिवस बिना आंघोळीचं, त्याला काय होतंय? देसाई म्हणतात की अरे, तुझ्या जंगलामध्ये हे सगळं चालत असेल, पण इथं शहरामध्ये हे असलं काही चालत नाही बाबा. अनिश म्हणतो की अहो, मानलं ना की सगळं काही चालतं आणि नाही मानलं ना तर काही चालत नाही. देसाई म्हणतात, आता तू मला अक्कल शिकव. अरे त्यापेक्षा ना तुझ्या पुतण्यांना जरा अक्कल शिकव. हा ईशान एक नंबरचा डांबीज, सगळीकडे त्याने उच्छाद बांधून ठेवलाय. रोज काहीतरी हा उद्योग करतच असतो. ते काही नाही, आज सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटची मीटिंग आहे. मी माझगावकरांना सांगणार आहे की पैसे घ्या आणि सोडा एकदाचा हा फ्लॅट. तुमच्या नातवंडांनी ना आमच्या पार नाकी 9 आणलेत. अनिश म्हणतो, तुमच्यासारख्या शहरातील लोकांना ना अजिबात वेळ नसतो का नाही? एखाद्याला नीट समजावून सांगायचं, त्याला दम द्यायचा, वॉर्निंग द्यायची, असं काही नाही, डायरेक्ट त्याला हुसकावूनच लावायचं.
देसाई म्हणता की तू आता मला उपदेश दे आणि तुझ्याकडे काही सोल्युशन असेल तर ते सांग ना. तेवढ्यात तिथे वॉचमन येतो. तो म्हणतो की साहब, आपने वो पानी का टँकर मंगवाया था ना, वो आ गया है. देसाई खुश होतात आणि म्हणतात आला का, बरं झाला आला. चल चल ते गेट उघड, येऊ दे त्याला आत. पुढे पाण्याचा टँकर आतमध्ये आल्यानंतर अनिश हा पुढे येतो आणि तो देसाईंना म्हणतो की तुम्ही मला म्हणाला होतात ना की काही सोल्युशन असेल तर सांग, आता तुम्हाला दाखवतो सोल्युशन. ए ईशान, इकडे रे त्यांना घेऊन. असं म्हटल्यावरती ईशान, कियान, पाथ हे सगळेजण पुढे येतात. अनिश म्हणतो तुम्ही आंघोळ केली नव्हती ना, चला आता करा आंघोळ. पाणी सुरू झाल्यावरती कियान आणि ईशान हे दोघं जण त्या पाण्याने आंघोळ करायला लागतात. ते दोघं जण एन्जॉय करतात. तर देसाई ओरडतात की म्हणतात कियान, अरे नको भिजू त्या पाण्यामध्ये, तुला सर्दी होईल. पुढे ते अनिशला म्हणतात अरे माझा पोरगा आजारी पडेल ना. अनिश म्हणतो तुम्हीच मला म्हणाला होतात ना की आंघोळ केली नाही, सोल्युशन सांग. मग आता करू द्या ना एन्जॉय त्यांना. ए करा रे मुलांनो, एन्जॉय करा. असं म्हणत अनिश पुढं ह्या मुलांचे फोटो काढतो. तर इकडे ऑफिसमध्ये अशोक मामा काम करत असतात. त्यांच्या डोळ्यावर सतत झोप येत असते. ते डुलकी घेतच असतात. तेवढे तिथे एक मॅडम येते आणि ती म्हणते की ओ सर तुमच्यासाठी. अशोक मामा म्हणतात की एवढ्या फायली. त्या मॅडम म्हणतात की हो, एवढं पूर्ण करून द्या. असं म्हणत ती फायली मामांच्या हातात देते. मामा ते फायली टाकतात आणि पुन्हा काम करायला लागतात. पण अशोक मामांना त्यांची झोप कंट्रोल होत नाही. ते तरी एक डुलकी काढतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.